नमस्कार मंडळी, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आपण एका कार्यक्रमाला चाललेलो आहोत. तर इथून आपली सुरुवात प्रवासाला झाली होती. तर आपला हवाई जहाज आपल्या गावाच्या वरून पुढे गेला आणि इथे करवल्या छानपैकी एन्जॉय करत होत्या. आणि हा तो जळालेला डोंगर होता. आणि मग पुढे आपला हवाई जहाज हालेडुले करत करत पुढे आपण मेन रोडला निघालो इथे. आणि खूप छान असा वातावरण होता आणि बऱ्याच वर्षांनी मी मंडळी हे एन्जॉय केलेलं आहे. आणि इथे पुढे एंट्री केल्यानंतर रस्ता एक असा होता की जणू काही केवड्याच्या बनात नागिन सळसळली असा सरळ रस्ता मंडळी इथे पुढे होता, सुसाट असा छान. आणि देखावा मात्र बघण्यासारखा होता. इकडे पाणी होतं छान असं आणि इकडे ह्या साईडला झाडं झुडपं होते आणि मस्त वातावरण होते. आणि मी मात्र उभीच होती कारण की मला हे सगळे सीन कॅमेऱ्यात कैद करायचे होते मंडळी. परंतु इथे एक अडचण झाली मंडळी मला, कारण की मी उंच असल्यामुळे ह्या झाडाच्या फांद्या सारख्या माझ्या डोक्याला लागत होत्या मंडळी. तर अशा प्रकारे आपला हवाई जहाज पुढे गेलेला आहे. आणि मी मात्र दंगत झालेली कारण की पहिल्यांदा मी इकडे एंट्री केली होती म्हणून. तर खूपच छान असा देखावा होता मंडळी. तर पुढे इथे छान अशी घरं होती. महिला दारात काही इकडे तिकडे कामं काही करत होत्या, काही उभ्या राहून आमच्या हवाई जहाजला पाहत होत्या मंडळी. आणि इथे मंडळी आम्ही डायरेक्टच किल्ल्यावरून उड्या खाली मारल्या. आणि पुढे इथे वाजंत्रेवाले तयारच होते. मग काय पाहायला पाहिजे. आणि मंडळी नवरीचं घर खूप लांब होतं इथून, परंतु आम्हाला इथून नाचत नाचत पुढे जायचं होतं. त्यामुळे आम्ही अर्ध्या वाटेतच आपला हवाई जहाज थांबलेला. आणि मग तिथून सगळ्या करवल्या खाली उतरल्या. आणि मग वाजंत्रेवाल्यांनी सुरुवातच केली. जी सुरुवात केली ती शेवटपर्यंत मग ते थांबलेच नाही. आणि आम्ही तर मग धमालच उडवली मंडळी.